माझं नाव आर्टिस्ट ऋषिकेश नरवाडे आहे. वसमतमध्ये मी गेल्या 6 वर्षांपासून रंगा स्टुडिओ आणि क्लासेस चालवतो. इथं मी सर्व विद्यार्थ्यांना ट्रेन करतो आणि त्यांना नवीन नवीन कलाकार वसमतमध्ये घडतील याची मी काळजी घेतो सगळ्याकडे. आणि याचं जे शिक्षण आहे ते मी आपल्या वसमतमध्ये एक 7 दिवसासाठी फक्त एक शिक्षक आले होते. त्यांनी एक कोर्स घेतला होता लॉकडाऊनच्या टाईममध्ये. तेव्हा मी त्यांच्याकडून जे शिकलो त्याची मी इतके वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि ते मी आता या लेवलपर्यंत स्वतःला डेव्हलप केले की मी अशा रांगोळी काढू शकतो. एकंदरीत ही अशी सुंदर रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला काय काय हे याच्या गरज पडल्या, शिरगोळा काय असतं ते, कलर, अशा रांगोळी साहित्याची काढण्यासाठी अशा रांगोळी काढण्यासाठी जास्त साहित्याची गरज नसते. फक्त आपल्या हातानेच ती काढावी लागते. त्याला काही टूल्सला म्हणजे वापरायची गरज नसते किंवा वापरता येत नाही. सर्व काही हाताने करावं लागते आणि जास्त रांगोळी देखील लागत नाही. फक्त वेळ खूप जास्त लागतो. त्याच्यामध्ये एवढे बारकावे टाकण्यासाठी आम्ही तब्बल 18 तास यावर काम केलं आहे. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून हे सक्सेसफुली कंप्लीट केलं. काल सकाळपासून आम्ही याचं स्टार्ट केलं होतं. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही रात्री 1:30 वाजला होता समजा आम्हाला घरी जाण्यासाठी. तर एवढा वेळ आम्ही कंटिन्यू त्याच्यावर काम केलं तेव्हा कुठे हे एवढं सक्सेसफुली करू शकतो. अच्छा, आता हे जे तुमच्याकडे जे विद्यार्थी क्लासेस घेतात असे आपल्यासारखे विद्यार्थी वसमत शहरामध्ये किती घडलेत आपल्याकडून? मी आता माझ्याकडून जवळपास 200-300 विद्यार्थी तरी मी म्हणजे रांगोळी या क्षेत्रामध्ये ते आता सध्या स्वतः करत आहेत काहीतरी. जे आपल्या बयरजी कॉलेजजवळ आपली जी रांगोळी तुम्ही मोठी पाहिली तीही माझ्या विद्यार्थ्यानेच काढलेली आहे. मनमत चिलवंता माझा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुन्हा आणखी जास्त त्याला ट्रेन करून स्वतःला डेव्हलप केला आणि तो या क्षेत्रात आता एक चांगला कलाकार म्हणून समोर आलेला आहे. तर असे बरेच विद्यार्थी आपण घडवलेत सध्या. अच्छा, या जे कलाकृती, या कलाकृतीपासून नेमकं काय सांगणार, काय बोध घ्यायला पाहिजे, काय असं याचा उद्देश? हे आम्ही एक प्रत्येकजण मी जास्त करून जे पाहिले तर कलाकार ते फक्त शिवाजी महाराजांचं चित्र काढतात रांगोळीमध्ये असो किंवा पेंटिंगमध्ये असो. मी एक गुरु शिष्याचं एक जे नातं असतं ते दाखवण्याचा इथं प्रयत्न केला. ते आता शिवाजी महाराज हे महाराज असून म्हणजे राजे असून त्यांनी त्यांच्या गुरुसमोर किती नम्रपणे उभे आहेत हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. की एक गुरु हा त्याच्या दर्जावर त्याला सन्मान दिला पाहिजे हे मी या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. ठीक, दोन दे बरं असं समोर बसा. आता तुम्ही जी कलाकृती जी खूप सुंदर काढलेली, नेमकं याचा अर्थ आणि बोध काय असेल, कुठं शिक्षण झालं इतकी जी तुम्ही सुंदर अशी कृती काढलेली आहे? मी याचं प्रशिक्षण आपल्या वसमतमध्ये फक्त 7 दिवसासाठी परभणीवरून एक कलाकार आले होते, एक शिक्षक आले होते. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.